ज्या वेळेस या महाराष्ट्राच्या भूमीवरती संकट आलेलं आहे त्या वेळेस महाराष्ट्रातला हा वारकरी, महाराष्ट्रातला हा विठुरायाचा भक्त आपल्या बळीराजा विठुरायाला सार्थ हाक मारत असतो. ज्या वेळेस श्री संत चोखामेळा यांच्या आयुष्यात संकट आलं त्या टायमाला धाव घाल पांडुरंगा अशी सार्थ हाक विठुरायाला चोखामेळ्यांनी घातली होती. त्याचप्रमाणे ज्या वेळेस कान्होपात्रा यांच्यावरतीही संकटाची वेळ आलेली होती त्या टायमाला नको देवराया अंत असा पाहू अशी सार्थ हाक महाराष्ट्रातल्या आराध्य दैवत असलेल्या विठुरायाला कान्होपात्रांनी घातलेली होती. तशाच पद्धतीनं आज माझ्या बळीराजावरती देखील संकट आलेलं आहे आणि हे संकट अत्यंत कठोर आहे. हे संकट खऱ्या अर्थानं बळीराजाच्या जीवावर उठलेलं आहे. म्हणून या बळीराजाला संकटातून बाहेर काढण्याकरिता मी विठुरायाला एक विनवणी करण्यासाठी माझी कविता आपणासमोर मांडत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे धाव घाल पंढरीच्या राजा. धाव घाल पांडुरंगा भक्त संकटात काढ बाहेर त्याला सापडेनारे वाट. धाव घाल पांडुरंगा भक्त संकटात काढ बाहेर त्याला अरे सापडेनारे वाट. भर पावसात महापुराशी तो झुंज आता देत आहे. भर पावसात महापुराशी तो झुंज आता देत आहे. शेतीच्या साहित्यासाठी जीवाशी तो खेळत आहे. निसर्गाचा प्रकोप झाला होतं नव्हतं वाहून गेलं. निसर्गाचा प्रकोप झाला होतं नव्हतं वाहून गेलं. माथ्यावरती शेतकऱ्याच्या देणं तेवढं राहून गेलं. माथ्यावरती शेतकऱ्याच्या देणं तेवढं राहून गेलं. तो आधार आहे कुटुंबाचा म्हणून स्वतःला सावरतोय. तो आधार आहे कुटुंबाचा म्हणून स्वतःला सावरतोय. घरच्यांचं मनोबल खचू नये म्हणून पावसात जाऊन रडतोय. घरच्याचं मनोबल खचू नये म्हणून पावसात जाऊन रडतोय. पण जाणतोय तो रडायचं नाही लढायचं आहे. जिथं परिस्थिती गंभीर तिथं बळीराजा खंबीर आहे. जिथं परिस्थिती गंभीर तिथं बळीराजा खंबीर आहे. अरे पळणारा नव्हे कसं लढायचं आणि लढून जिंकायचं हे शिकवणारा बळीराजा आहे. हे शिकवणारा बळीराजा आहे विठुराया. पण बळीराजा आता थोडा थकला आहे. विठुराया पण बळीराजा आता थोडा थकला आहे. तो थोडा खचला आहे. आधार दे तू त्याला. अरे तो तुझ्या तर भरवशावर बसला आहे. अरे तो तुझ्या तर भरवशावर बसला आहे. संकटात आहे बळीराजा. संकटात आहे बळीराजा. धाव घाल पंढरीच्या राजा. धाव घाल पंढरीच्या राजा. धाव घाल पंढरीच्या राजा. माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आपल्याला लढायचं आहे. परत उभं राहायचं आहे. आजपर्यंत समाजात अशी कितीतरी अडचणी आपल्यावरती आलेल्या आहेत. संकट आपल्या पाचवीला पुजलेलं आहे. तरी माझी सगळ्या बांधवांना विनंती आहे यातूनही आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि स्वतःचं एक नवीन विश्व निर्माण करायचं आहे. कोणीही खचून चुकीचं पाऊल उचलायचं